उत्तर प्रदेश सहित देश के अन्य हिस्सों में चर्चा का विषय बने आई लव मोहम्मद के पोस्टर नागपुर में दिखाई देने लगे। कामठी तहसील सहित नागपुर शहर के कई क्षेत्रों में नजर आए इन पोस्टरों ने सार्वजनिक स्थानों पर विवाद खड़ा कर दिया। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने ऐसे पोस्टरों को हटाने और लगाने वालों पर कार्रवाई करने की बात कही। बावनकुले ने कहा कि इस तरह के पोस्टर लगाकर माहौल खराब करने का काम किया जा रहा है। नाही केलीच पाहिजे कारवाई। या पद्धतीने ऑटोच्या मागे धावणे, उद्या त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, काही झालं, जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर लावणे, सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे, काल कवठामध्ये बॅनर होते, कामठीमध्ये काही बॅनर होते, असे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे, लावलात त्यांच्या घरावर त्यांनी काय करायचं ते करा, पण सार्वजनिक जागेवर या ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे किंवा ऑटोच्या मागे धावणे, कडक कारवाई झाली पाहिजे, कुणालाच सोडलं नाही पाहिजे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था संपवणाऱ्या लोकांवर कारवाई केली पाहिजे। याकरता आम्ही पोलिसांशी बोलणार आहे। काल मी कामठी पोलिसांशी बोललो आहे, नागपूर सीपीशी बोललो आहे। त्यामुळे तुम्ही काय व्यक्तिगत आहे, आपलं स्वतःचं मत आहे ते मत प्रदर्शित करा, पण सार्वजनिक जागेवर मात्र तुम्हाला कुणालाही, हिंदू असो मुस्लिम असो, कोणी त्या ठिकाणी या पद्धतीचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं प्रदर्शन या ठिकाणी करत असेल ते योग्य नाही। हिंदू समाज कधीच या ठिकाणी अशा बाबीला समर्थन करत नाही। त्या ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावणे, कीड निर्माण करणे, ऑटोच्या मागे धावणे, हे काय चालू आहे कुर्ला उर्लामध्ये, यावर कडक कारवाई पोलीस करतील आणि आम्ही तशा सूचना